केदारखेडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा मनमानी कारभार, विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. शिक्षक वेळेवर हजर राहत नसल्याने आणि शाळेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केदारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांच्या उपस्थितीबाबत सावळा गोंधळ सुरू आहे. अनेक शिक्षक शाळेत वेळेवर येत नाहीत, तर काही शिक्षक परस्पर दांड्या मारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षक शाळेत हजर नसल्याने लहान मुले दिवसभर वर्गात रिकामी बसून राहतात किंवा शाळेच्या परिसरात भटकत असतात. आम्ही आमच्या मुलांना मोठ्या आशेने जिल्हा परिषद शाळेत पाठवतो, पण जर शिक्षकच शाळेत नसतील तर मुलांनी शिकायचे काय? शिक्षकांच्या या बेजबाबदारपणामुळे आमच्या मुलांचे भविष्य अंधारात जात आहे. संतप्त पालक, केदारखेडा. महत्त्वाचे मुद्दे. अनियमित उपस्थिती. शाळेतील हजेरीपटावर शिक्षकांची नोंद असली तरी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी शिक्षक गैरहजर राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासकीय दुर्लक्ष. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांचे फावले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. महत्त्वाची शैक्षणिक वर्षे शिक्षकांविना वाया जात असल्याने विद्यार्थ्यांच्या पाया कच्चा राहत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत, मात्र परिस्थिती जैसे थे आहे. आता या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी कडक पावले उचलून दोषी शिक्षकांवर कारवाई करावी आणि शाळेचा कारभार रुळावर आणावा, अशी कळकळीची विनंती केदारखेडावासियांनी केली आहे.